Hello, dear students. Today we are going to learn about a new story 1.2, An Encounter of a Special Kind. This is a story by Tapan Mukherjee about a young boy who rescued, nursed, and saved a baby langur attacked by a dominant male langur with intent to kill it. The story depicts a bond of trust, compassion, and mutual understanding between man and animal. An एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड म्हणजेच एक अविस्मरणीय अनोखी चकमक. खूप छान लेसन आहे हा तपन मुखर्जी यांनी लिहिलेला ही स्टोरी आहे. याचा आपण आता अभ्यास करूया. लेट्स स्टार्ट 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. लाईन टू लाईन आपण रीडिंग करून त्या प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेणार आहोत. सो फर्स्ट पॅरेग्राफ. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते. मेडिकल प्रोफेशनल वैद्यकीय सेवा. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. एका मोठ्या आवारातील स्वतंत्र बंगल्यांमध्ये कंपनीच्या ऑफिसर्सची राहण्याची व्यवस्था केलेली होती. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर आमचे घर होते. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसर्सचा क्लब होता. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. रंगीबिरंगी फुले, हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो परिसर बहरलेला होता. म्हणजे त्या परिसरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि मोठमोठे उंच डेरेदार असे वृक्ष होते. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an ashwatha tree nearby. घराघरातील स्वयंपाकघराच्या परसांमध्ये लावलेल्या मोसमी भाज्या म्हणजे प्रत्येक मोसमामध्ये येणाऱ्या भाज्या आणि बहारदार झाडांमुळे अनेक प्रकारचे पक्षी व खारी, स्क्विरल्स म्हणजे खार, तर अनेक वेगवेगळ्या खारी त्या ठिकाणी येत होत्या, आकर्षित होत होत्या. जवळच अश्वत्थाचं म्हणजे पिंपळाचं जे झाड आहे त्या झाडावर वानरांच्या एका टोळीने तर मुक्काम थाटला होता. म्हणजे वानरांची टोळी त्या ठिकाणी होती. They had all become a part and parcel of our existence and daily life. ते सर्वजण आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू अविभाज्य घटक बनले होते. पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य घटक, त्यांच्या अस्तित्वाचा एक अविभाज्य घटक त्या ठिकाणी हे सगळ्या गोष्टींमध्ये बनले होते. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला आणि परमेश्वराच्या अजब किमयेचा एक अनोखा पैलू माझ्यासमोर उलगडला. इट वॉज अ फ्यू डेज इन द पूजा व्हॅकेशन. दुर्गापूजेची सुट्टी सुरू होऊन थोडे दिवस झाले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड ॲन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रेन इन द फेस्टिव्ह सीझन. या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकांमध्ये
मग्न होण्याची संधी मिळाली होती. सर्व मुलांना आवडतात तसं लेखकालाही सुट्टीच्या कालावधीमध्ये अनेक विविध गोष्टींची पुस्तकं, मॅगझिन्स वाचण्याची आवड आहे आणि त्या पद्धतीने तो वाचन करतोय. ह्या पॅसेजमध्ये बघा, अनफोल्डेड म्हणजे रिव्हील्ड, उलगडणे. त्यानंतर नवीन शब्द आहे न्यू डायमेन्शन, न्यू फॅक्टर, नवीन परिमाण. आणि एनग्रॉस्ड म्हणजे ऑक्युपाईड इन, मग्न होणे, वाचनामध्ये इतकं मग्न होणे की बाकीच्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होणे. After a hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. दुपारच्या भरपेट जेवणानंतर, हार्टी म्हणजे सफिशियंट अँड होलसम, भरपेट जेवणानंतर माझे आईवडील व लहान बहिणी, वामकुक्षी म्हणजे दुपारचं जेवण झाल्यानंतर घेतलेली विश्रांती, तर ते सर्वजण विश्रांती घेत होते आणि मी एक गोष्टीचे पुस्तक घेऊन निवांत वाचन करण्यासाठी बसलो होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. दुपारचे ते शांत वातावरण एखादी साहस कथा, ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्यासाठी फारच अनुकूल होते. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटंट चिपिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. त्या शांततेला मधूनच माझ्या घरच्यांचं घोरणं, चिमण्यांचा चिवचिवाट, अधूनमधून कावळ्यांची कावकाव आणि उंचावरनं उडत जाणाऱ्या घारींचं कर्कश ओरडणं भंग करीत होतं. श्रील म्हणजे बघा, व्हेरी हाय अँड लाऊड साऊंड, कर्कश ओरडणे. इंटरमिटंट, फ्रिक्वेंट, अधूनमधून. मिनिट्स टिक्ड बाय, आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक. थोड्याच वेळात मी पुस्तक वाचण्यात पार गढून गेलो. आता लेखकाचं आजूबाजूला अजिबात लक्ष नाही आहे आणि तो पुस्तक वाचण्यामध्ये मग्न झालेला आहे. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक मला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा भेसूर भुंकण्याचा आवाज ऐकू आला. आय चूज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. एखादे बिचारे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल असे वाटून प्रथम मी त्या आवाजाकडे, गोंधळाकडे दुर्लक्ष केले. कमोशन म्हणजे बघा, नॉईज अँड कन्फ्युजन, गडबड गोंधळ. हॅपलेस म्हणजे अनफॉर्च्युनेट, दुर्दैवी. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. मात्र काही वेळात ती कुत्री अधिक त्वशाने भुंकू लागली आणि कावळ्यांच्या भीतीदायक कर्कश ओरडण्याने त्या कोलाहलात आणखीनच भर पडली. कॅकोफोनी म्हणजे लाऊड, हार्श, नॉइजेस, खूप कर्कश, भीतीदायक असा आवाज. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. मग तो गडबड गोंधळ गलका जवळजवळ येत असल्याचे मला जाणवले. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक असाइड, आय रश्ड टू द व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. माझी उत्सुकता बळावली. पुस्तक बाजूला ठेवून मी काय चालले ते पाहण्यासाठी व्हरांड्यात धावलो. गॉट द बेटर ऑफ, ओव्हरपॉवर्ड, उत्सुकता बळावणे. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. क्लब हाऊसच्या रूफ म्हणजे छप्पर, छपराच्या दिशेने नजर टाकली तर काय, मला तिथे भयंकर काहीतरी दिसले. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. एक बलदंड वानर, बहुधा त्या टोळीचा तो म्होरक्या असावा, एका वानराच्या पिल्लाला पकडून त्याला जिवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या शरीराचे निर्दयपणे लचके तोडत होता.
मर्सिलेसली म्हणजे क्रुअली, अतिशय निर्दयपणे, अतिशय वाईट पद्धतीने. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. त्या पिल्लाची केविलवाणी आई, वानरे आणि टोळीतले इतर दुर्बल वानरं आजूबाजूच्या इमारतीच्या छपरावर गोळा होऊन असहाय्यपणे पिल्लाचा जीव जाताना पाहत होते. कुणीही मदतीला पुढे येण्याचं धाडस करत नव्हतं. सगळेजण लांबून बघत होते. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्व्हाइव्ह विदिन इट्स ग्रुप. प्राणी जमातीमध्ये वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीत जगू देत नाही, अशी एक भयंकर रूढी आहे आणि त्याची मला या ठिकाणी हे दृश्य बघून आठवण झाली. क्लॅन म्हणजे अ व्हेरी लार्ज फॅमिली, एक मोठं कुळ, आणि डॉमिनंट म्हणजे पॉवरफुल, सुपेरियर, प्रबळ. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. जराही वेळ न दवडता म्हणजे अजिबात वेळ वायाला न घालता मी हातात एक भक्कम काठी घेतली आणि त्वेषाने भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने एक दगड भिरकावला. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्र झालेला होता की माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही. असाल्ट म्हणजे अटॅक, हल्ला. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. मग मी आणखी दगड मारायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. कुत्री देखील आणखी जोरजोरात भुंकायला लागली. द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द व्हरांडा. अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला व्हरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्यावाचून पर्याय उरला नाही. द बेबी वॉज लिसलेस अँड ॲपियर्ड टू बी डेड. ते पिल्लू अगदी गलितगात्र आणि अर्धमेले झालेले होते. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्र्यू मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. त्याचे शरीर उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळण्याच्या आशेने कुत्र्यांचे घोळके आणखी चेकाळले. Keeping the dogs at the bay with the stick, I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tiled roof. हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात आलेल्या त्या वानराच्या पिलाची शेपूट पकडली. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. ते पिलू निश्चल आणि निष्प्राम झाल्यासारखे वाटत होते आणि हो, ते खरोखरच नर पिल्लू होते. By this time, my parents and sisters had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. आतापर्यंत माझे आईवडील आणि बहिणी व्हरांड्यामध्ये येऊन माझे बचावकार्य पाहत उभे राहिले होते. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आमचे काही शेजारीही दूर अंतरावर गोळा झाले होते. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जंटली लेट हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप.
वानराच्या पिल्लाला मी आमच्या परसबागेत घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये अलगदपणे झोपवले. कूप म्हणजे केज फॉर पोल्ट्री. His body was full of deep bite marks and scratched. त्याचे शरीर खोल जखमांनी आणि व्रणांनी भरून गेले होते, म्हणजे पूर्ण शरीरावर जखमा झालेल्या होत्या. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द wounds. ओझिंग म्हणजे रिलीजिंग, ओव्हरफ्लोईंग, आणि काही जखमांमधून रक्तही ओघळत होते. द बेबी रिमेन्ड मोशनलेस. पिल्लू बिचारं मात्र निश्चित पडलेलं होतं. माय फादर प्रोव्हायडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी प्रथमोपचार करून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या आणि त्यामुळे त्यातून रक्त यायचे थांबले. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो. पिल्लाचा श्वासोच्छ्वास मंदावलेला असला तरी तो चालू आहे हे पाहून मला मात्र हायसं वाटलं, खूप छान वाटलं, बरं वाटलं. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टेड अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. पाण्याचे हपकारे मारल्यावर म्हणजे त्या पिल्लाच्या अंगावर थोडेसे पाणी शिंपडल्यावर पिल्लाला शुद्ध आली आणि धडपडत प्रयत्न करून ते कसे बसे उठून बसले. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. ते भेदरलेले घाबरलेले पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथरत होते. हिज 2 लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीअर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. त्याचे 2 चिमुकले लुकलुकते डोळे पाण्याने डबडबले होते आणि दबक्या आवाजात हुंदके देऊन ते रडू लागले, अगदी धसका बसलेल्या म्हणजेच घाबरलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे ते वानराचं पिल्लू रडू लागलं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. मी त्याला एक केळ सोलून दिलं. ते सोलून दिलेले केळ त्याने अतिशय थरथरत्या हाताने घेतले आणि बिचकत घाबरत ते खाऊ लागले. बघा, ट्रॉमा म्हणजे ग्रेट डिस्ट्रेस, आघात, शरीराला झालेली जखम. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर. वानराच्या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे माझे सर्व लक्ष लागले होते. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. त्याचवेळी आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. अनकॅनी फिलिंग, विचित्र जाणीव होणे. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. खुराड्यातून मागे वळून मी वर पाहिले. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. मागे वळून पाहिले तर त्या ठिकाणी मला काय दिसले, तर त्या पिल्लाची आई आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल अतिशय सूक्ष्मपणे निरखून बघत होती. She simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child. जणू काही आपले पिलू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती अतिशय शांत बसून होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. दरम्यान त्या पिल्लाला आपल्या आईच्या तिथे असण्याची चाहूल लागली आणि ते मोठ्याने रडू लागले. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून मग मी खुराड्याच्या दारातून माघारी वळलो. Immediately, the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms.
त्याची आई ताबडतोब खाली उतरून खुराड्यापाशी आली आणि पिल्लाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. डिसेंडेड म्हणजे मूव्ड डाऊनवर्ड्स. शी गेव द बेबी a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. त्याच्या शरीरावरील जखमांची तिने बारकाईने कसून तपासणी केली आणि मग आपल्या छातीशी त्याला घट्ट कवटाळले. कडल्ड म्हणजे हेल्ड क्लोजली, तिने त्याला आपल्या कुशीत घेतले. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. तिच्या मायेच्या मिठीत पिल्लाला दिलासा मिळाला. त्याला खूप छान वाटलं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन त्याची आई तशीच बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करत असावी. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काही क्षणांसाठी का होईना त्या वानराच्या आईने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. इव्हन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आपल्या पिल्लाचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. तिच्या डोळ्यातले ते भाव आणि माझे आभार व्यक्त करण्याची तिची पद्धत पाहून मला खूप भरून आले. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. माझ्यासमोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तिथे बसली होती. पॉन्डर म्हणजे बघा, थिंक ओव्हर डीपली, खूप विचार करणे. स्ट्रायकन टू बी हिट हार्ड, सफर, त्रस्त. युनिव्हर्सल सार्वत्रिक, एक्झिस्टिंग एव्हरीवेअर ऑर इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. त्यानंतर क्षणार्धातच आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. She surveyed the area for the vicious male langur and then leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. त्या निर्दयी नर वानराचा कानोसा घेत तिने आजूबाजूचा परिसर निखरला, त्याचं सर्वे केलं, निरीक्षण केलं आणि त्यानंतर ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला आपल्या पिल्लाला घेऊन झेप घेतली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेसीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी and should anyone strike the right chord, the relationship hums into action. एका आई आणि पिल्लाच्या त्या ओझरत्या भेटीने मला मात्र खात्री पटली की प्राणीमात्रांचा एकमेकातील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर सत्य गोष्ट आहे आणि एकमेकांच्या मनांच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनेल, अधिक छान बनेल. द मदर लंगूर showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. त्या पिल्लाच्या आईने मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यामधील संवादाचं साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत. 55 years have passed since that day. I am now 70 years old.
बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. त्या दिवसाला आता 55 वर्ष उलटून गेली आहेत. मी आज 70 वर्षाचा आहे, पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी अतिशय काळजीपूर्वक, अतिशय प्रेमपूर्वक जपली आहे. बघा, व्हिसियस म्हणजे इव्हिल, अतिशय वाईट. हम्स इंटू ॲक्शन म्हणजे बिकम्स ॲक्टिव्ह. आणि कंपॅशन म्हणजे सिंपथी. अँड काइंडनेस, करुणा, दया किंवा अनुकंपा. म्हणजे प्राणी आणि मनुष्य ह्यांच्यातलं खूप जवळचं आणि विश्वासाचं नातं दाखवणारा असा हा लेसन आहे. अशी खूप छान स्टोरी तपन मुखर्जी यांनी या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि ही स्टोरी वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की प्राणी आणि मनुष्यातलं विश्वासाचं नातं, करुणा आणि एकमेकांना समजावून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हेच आपल्याला ह्या गोष्टीतनं शिकायचं आहे.